लास्ट लेक्चरला आपण जे एक्झाम्पल घेतले, तर हे एक्झाम्पल त्या एक्झाम्पल लिहून घेऊ नका, फक्त लक्ष द्या. डोंट राईट, जस्ट लिसन. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स मायनस 2xy dy इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स मायनस 2xy dy. कन्सिडर करा एम इज इक्वल काय तेव्हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 आणि एन इज इक्वल काय ते मायनस 2xy. and n is equal to minus 2xy. फाइंड करा डेरिवेटिव डो एम अपॉन डो वाई. विथ रिस्पेक्ट टू वाई हम डेरिवेटिव ले रहे तो एक्स का क्या होगा, यहाँ पे कांस्टेंट होगा x और 1, सिर्फ y बचेगा ना. तो y का डेरिवेटिव कितना आ रहा है 2y, और यहाँ पे कैपिटल N का कितना डो n अपॉन डो x, डो n अपॉन डो x इज इक्वल टू, इसका डेरिवेटिव कितना आ रहा है देखो, विथ रिस्पेक्ट टू x ले रहे तो x का डेरिवेटिव 1 और y 2y एज इट इज कांस्टेंट टर्म हो गया. ओके, डो एन अपॉन डो x इज इक्वल टू माइनस 2y. आप यहाँ पे चेक कर सकते हो, डो एम अपॉन डो y इज नॉट इक्वल टू डो एन अपॉन डो x. देयर इज गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज नॉट एग्जैक्ट. अब इसमें क्या करना है हमें, इस अभी जब आपने एग्जांपल देखा तो एग्जांपल किसका है, एग्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन का है, एम डी एक्स प्लस एन डी वाई फॉर्म में है एग्जाम्पल. ओके, लेकिन इसमें एग्जैक्ट नहीं आ रहा है वो, तो इसे हम इस टाइप को क्या कहेंगे, रिड्यूसिंग टू एग्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन. यहाँ पे पॉइंट डाल दो, यहाँ पे पॉइंट लिखूंगा. नेक्स्ट पॉइंट, रिड्यूसिंग टू एग्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन. टोटल 4 टाइप है. reducing to exact differential equation. Write down below this. Sometimes a given equation is not exact. Sometimes a given equation is not exact, but is reduced, but it is reduced exact, and it is reduced to exact if it is multiplied by, if it is multiplied by a suitable factor, suitable, S-U-I-A, suitable factor such a factor is called integrating factor, is called integrating factor. That is, देखो इंटीग्रेटिंग फैक्टर कौन सा होता है. इंटीग्रेटिंग फैक्टर का मतलब क्या है, सिंपल, अगर जो इंटीग्रेशन सॉल्व नहीं होता
जो इंटीग्रेशन सॉल्व नहीं होता उसमें अगर आपने इंटीग्रेशन बाय इंटीग्रेटिंग फैक्टर ने आपने मल्टीप्लाई किया तो वो इंटीग्रेशन सॉल्व हो जाता है। Sometimes a given equation is not exact, but it is reduced to exact if it is multiplied by a suitable factor. Such a factor is called integrating factor. Suppose example नॉन एक्झॅक्ट आहे आणि ते सॉल्व करता येत नाही, तर काय करायचं, कन्वर्ट करता येतं बाय युझिंग दिस फॉर्म्युला IF मीन्स काय असणार, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन PDX. तर पी काय आपण ते फाइंड करायचं, पी वेगवेगळ्या टाईपचे पी असतील ते आपण फाइंड करायचे. त्याच्यामध्ये 4 टाइप्स आहेत. Total 4 that are below this types. 4 types to reduce exact differential equation. फोर रूल्स म्हणा, टाइप्स नको, रूल्स म्हणा, रूल्स. 4 rules. 4 rules to reduce exact differential equation. Rule first, write down rule first. If dou m upon dou y minus dou n upon dou x upon capital N is a function of x only, is a function of x only if dou m upon dou y minus dou n upon dou x upon n. dou m upon dou x अपन फाइंड करते हैं, नेक्स्ट dou n upon dou y फाइंड, सॉरी dou m upon dou y फाइंड करते हैं अपन, नेक्स्ट dou n upon dou x फाइंड करते हैं. इसमें काय काय नेक्स्ट काय करायचं, फक्त डिवाइडला n घ्यायचं, पण n घेतल्यानंतर काय यायला पाहिजे कंडिशन, इज अ फंक्शन ऑफ एक्स ओनली, म्हणजे फक्त एक्स मध्ये यायला पाहिजेत, वाय मध्ये नाही, मिक्स नको आहेत, फक्त कशामध्ये यायला पाहिजेत, एक्स मध्ये यायला पाहिजेत. is a function of x only. Say f of x. Say f of x. Then the integrating factor IF is equal to e raised to integration f of x dx. तो तुम्ही जब ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू किंवा ब्रॅकेट मध्ये p म्हणलं तरी चालेल, बघ p capital P, f of x in bracket capital P. Then the integrating factor IF is equal to e raised to integration f of x dx. फर्स्ट मेथड. सेकंड मेथडला काय असेल, f of y dy असेल, इज फंक्शन ऑफ y ओनली, इथे काय फंक्शन ऑफ x ओनली, dou m upon dou y minus dou n upon dou x upon n. एक एक्झाम्पल घेतली तुम्हाला समजून काय करायचं ते.
एग्जाम्पल घ्या. सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 इंटू डी एक्स मायनस 2xy इंटू डी वाय इज इक्वल टू 0. बाय एग्जाम्पल एग्जैक्ट कैसे समझ में आएगा कि एग्जाम्पल एग्जैक्ट का है, तो एम डी एक्स प्लस एन डी वाई फॉर्म में है एग्जाम्पल. ओके, एम डी एक्स प्लस एन डी वाई. तो डायरेक्ट कंसिडर कर, तो कैपिटल एम is equal to x square plus y square plus 1 n is equal to minus 2 xy. तो फाइंड कर दो यहाँ पे डो एम अपॉन डो y इज इक्वल टू, देखो विथ रिस्पेक्ट टू y ले रहे हो तो इसका मतलब एक्स स्क्वायर एक्स टर्म क्या है, कांस्टेंट है, तो इसका डेरिवेटिव क्या आएगा 0. वाई स्क्वायर का डेरिवेटिव कितना आएगा 2y. 1 भी क्या है, कांस्टेंट है, कांस्टेंट का डेरिवेटिव क्या रहता है 0, तो यहाँ पे ओनली क्या है 2y. उसके बाद डो एन अपॉन डो एक्स इज इक्वल टू, देखो इसमें माइनस 2 वाई एज इट इज, और सिर्फ एक्स का डेरिवेटिव कितना रहता है 1, तो नहीं लिखा तो चलेगा. तो डो एन अपॉन डो एक्स इज इक्वल टू क्या है माइनस 2y. देयरफॉर डो एम अपॉन डो y इज नॉट इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स. I shall now reduce to exact differential equation. Exact differential equation. हमें क्या करना है, इसको रिड्यूस करना है क्योंकि एग्जैक्ट नाही आहे ना बी. डो एम अपॉन डो वाय इज नॉट इक्वल टू डो एन अपॉन डो एक्स. आता तुम्ही एक्झाम्पल जर बघितलं असेल तर हे दोन्ही काय येत नाहीत, इक्वल येत नाहीत. इक्वल येत नाही याचा अर्थ काय असेल, ते नॉट एक्झॅक्ट असेल. इक्वल आलं तर आपण एक्झॅक्ट म्हणतो आणि सोल्युशन घेतो ना, पण ते इक्वल येतच नाहीत, म्हणजे काय नॉन एक्झॅक्ट आहेत. नॉन एक्झॅक्ट आपल्याला काय करायचं, रिड्यूस करायचं आहे टू एक्झॅक्ट. आता रिड्यूस टू एक्झॅक्ट करायचं असेल तर ही मेथड आहे. कोणती मेथड आहे, फर्स्ट. ह्याला काय म्हणायचं, ट्रायल आणि एरर मेथड्स. ट्रायल आणि एरर मेथड्स म्हणजे काय, टोटल 4 रूल आहेत, 4 रूल चेक करायचे. असे त्यामध्ये हिंट आहेत का ह्याच्यामध्ये, काय ह्याच्यामध्ये नाहीये, तुम्हाला ते ट्रायलच करावं लागतं. ट्राय आणि एरर म्हणजे काय, ते पुट करून बघायचं, सॉल्व्ह करायचं. आता कसं बघायचं, तर बघू शकता तुम्ही डो एम अपॉन डो वाय मायनस डो एन अपॉन डो एक्स घेतल्यानंतर फंक्शन्स ऑफ एक्स ओनली येते का बघायचं, म्हणजे येणारे टर्म सगळ्या एक्स मध्ये येतात का बघायचे. नसेल तर मग दुसरा रूल यूज करायचा, ते होत नसेल तर तिसरा रूल यूज करायचा, ते नसेल तर चौथा. याला काय म्हणायचं, ट्रायल आणि एरर मेथड. जोपर्यंत म्हणजे ट्रायलच करावं लागतं, काय फिक्स नाही की हा की असं एक्झाम्पल आहे म्हणजे हेच यूज करायचं असं नाही. जसं होमोजिनियसला आपण काय म्हणतो, जर डिग्री सेम असेल तर होमोजिनियस आपण टर्म, प्रत्येकाची डिग्री जर सेम असेल तर होमोजिनियस यूज करायचं. तसं या रूल मध्ये तसं काही नाहीये की हा रूल इथे यूज करा, हा रूल तिथे यूज करा, असं नाही. तर या रूल कसलं, ट्रायल आणि एरर मेथड, म्हणजे चेक करायचा आपण कोणता रूल बसतो तो चेक करायचा वैल्यू पुट करून. इसमें क्या करना है हमें, ये ट्रायल और एरर मेथड यूज करके चेक करना है कौन सा रूल यहाँ पे यूज होने वाला है. तो भाई हमने फर्स्ट रूल यूज लिया तो इसका मतलब फर्स्ट ही होने वाला है. लेकिन अगर आपको फाइनल में एग्जाम्पल दिए हुए एग्जाम्पल में, तब यहाँ पे आपको सीरियली एग्जाम्पल नहीं होंगे. अब एग्जैक्ट होने के बाद रिड्यूस टू एग्जैक्ट के फर्स्ट एग्जाम्पल होगा, उसके बाद सेकंड का होगा, वैसे नहीं रहेगा ना. कौन सा भी एग्जाम्पल आपको पूछ सकते हैं. तो उसमें ट्रायल और एरर मेथड यूज करने हैं. ट्रायल और एरर मेथड मतलब क्या करना है हमें, ये दोनों का सब्ट्रैक्शन ले लो, उसको डिवाइड में एन दे दो, तो आंसर जो मिलेगा तो वहाँ पे चेक कर दो. अगर एफ ऑफ एक्स मिला है तो ये रूल यूज करना है, नहीं तो दूसरा सेकंड वाला चेक करना है. तो आप यहाँ पे देख सकते हो, कंसिडर डो एम अपॉन डो वाई माइनस डो एन अपॉन डो एक्स डिवाइडेड बाय कैपिटल ए. और एक मैं सिंपल आपको एक इसमें हिंट बता देता हूँ, सिंपल हिंट. जो स्मॉल है ना, स्मॉल वो यूज करो कभी भी डिवाइड में, लार्ज वाला नहीं. जो स्मॉल वाला है ना वो डिवाइड में यूज कर दो. आता एक हिंट पण यूज करा, प्रत्येक ह्याला एक्झाम्पल होईल असं काय नाही बरं का हे, पण मॅक्झिमम एक्झाम्पल मध्ये ही हिंट यूज होते. काय करायचं, एन आणि एम मध्ये दोन्ही चेक करायचं, कोणतं लहान आहे बघायचं, जे लहान आहे ना त्याला डिवाइड करायचं. डो एम अपॉन डो वाय मायनस डो एन अपॉन डो एक्स, दोन्हीचं सबट्रॅक्शन घ्या. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 मायनस 2xy, सॉरी 2y मायनस मायनस काय होईल, प्लस होईल 2y, म्हणजे काय ते 4y डिवाइडेड बाय मायनस 2xy.
वाय वाय विल गेट कॅन्सल, -2 भागावलं 2 येते, म्हणजे फायनल आन्सर काय आलं -2 अपॉन एक्स इज इक्वल काय असणार आहे एफ ऑफ एक्स. -2 upon x is equal to f of x. Therefore, integrating factor IF is equal to integration e raised to p dx. तो आपण f of x कन्सिडर केलं ना, f of x यूज करू. f of x dx e raised to integration f of x ची व्हॅल्यू पुट करा -2 upon x dx. -2 is arbitrary constant. -2 take outside the integration. Remaining part 1 upon x dx e raised to -2 log x. -2 into log x. ओके, तो यहाँ पे हमें क्या करना है, ई और लॉग का जो रिलेशन है, ये मतलब क्या रहता है, एंटी लॉग रहता है ना. लेकिन एंटी लॉग कब यूज हो सकता है, यहाँ पे -2 नहीं होना चाहिए. देखो बघा याच्यामध्ये ई आणि लॉग मध्ये काय असतं रिलेशन आहे, ई म्हणजे काय असतं अँटी लॉग असतं. ओके, आणि हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल कधी होऊ शकणार आहेत, हे -2 रिमूव्ह व्हायला पाहिजे. आता हे -2 कसं रिमूव्ह करणार, तर -2 ला एक्सच्या पॉवरला घेऊन जावा, म्हणजे काय ते बघा ई रेस टू लॉग एक्स रेस टू -2 लॉग एक्स रेस टू -2. ईला लॉग काय होईल कॅन्सल होईल, रिमेनिंग पार्ट काय राहते एक्स रेस टू -2. देयरफॉर आई एफ इज इक्वल टू 1 upon x square. This is the integrating factor. बाकी सॉल्व केलं समजलं का, एफ ऑफ एक्स व्हॅल्यू म्हणजे काय -2 upon x. ज्यावेळेस तुम्ही असं डिवाइड करता ना, डिवाइडला एन घेता त्यावेळेस कशामध्ये यायला पाहिजे, फंक्शन एक्स मध्ये यायला पाहिजे. आलं एक्स मध्ये, ते इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये यूज करा, ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट करा, -2 upon x आहे, -2 काय करावं इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, 1 upon x राहते, 1 upon x लॉग एक्स असतं. ई आणि लॉग मध्ये रिलेशन आहे, ई म्हणजे अँटी लॉग असतो, मग ते कॅन्सल करण्यासाठी तर मल्टिपलला -2 नको आहे. मग हे -2 काय करायचं बाय युजिंग लॉगरिथमिक रूल्स. लॉग एक्स रेस टू -2, ईला लॉग काय होईल कॅन्सल होईल, राहते काय फक्त -2. देयरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करा, फक्त याला खाली घेऊन जावा 1 upon x स्क्वेअर. याला इक्वेशन गिव्हनला इक्वेशन नंबर 1 द्या. ते कसं सॉल्व करायचं बघा, पुढं जो आले इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे काय करायचं, फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग by integrating factor to equation 1 we get म्हणजे काय ना बघा 1 upon x square in bracket x square plus y square plus 1 into dx minus minus 1 upon x square in bracket minus 2xy, sorry only 2xy into dy is equal to 0. जो इंटीग्रेटिंग फैक्टर है उसको क्या करना है इक्वेशन फर्स्ट को मल्टीप्लाई करना है, जो इक्वेशन फर्स्ट है, तो उसके बाद ये डायरेक्ट क्या आएगा, अब अगर 1 अपॉन एक्स स्क्वायर से इसको मल्टीप्लाई करेंगे तो ये डायरेक्ट एग्जैक्ट आएगा. आप चेक भी कर सकते हो, एम डी एक्स कंसिडर करके आप चेक कर सकते हो इसको. एक्स स्क्वायर क्या विल गेट कैंसल प्लस 1 वाई स्क्वायर अपॉन एक्स स्क्वायर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वायर इंटू डी एक्स माइनस इसमें से एक एक्स कैंसिल हो जाएगा, 2y upon x into dy is equal to 0. Then it's a solution. Then it's a solution. Integration 1 plus y square upon x square plus 1 upon x square into dx minus integration term of free form x. तो इसमें x है, इसको नेगलेक्ट कर दो तो क्या हो जाएगा 0. यहाँ पे कितना चाहिए c यहाँ पे. तो इंटीग्रेशन सेपरेट करके इंटीग्रेशन निकाल दो, 1 का इंटीग्रेशन कितना रहेगा x प्लस वाई स्क्वायर कॉन्स्टेंट एज इट इज रखो, 1 अपॉन एक्स स्क्वायर का इंटीग्रेशन कितना रहता है x स्क्वायर का ऊपर लेके तो x रेस टू -2
एक्स रेज टू -2 + 1 -2 + 1, तो एक्स रेज टू -1 अपॉन -1 मतलब -1 अपॉन एक्स, -1 अपॉन एक्स प्लस -1 अपॉन एक्स -0 इज इक्वल टू सी। देयरफॉर आपने इसे हर एक को एक्स से मल्टीप्लाई किया तो एक्स स्क्वायर हो जाएगा, माइनस वाई स्क्वायर हो जाएगा, -1 हो जाएगा इज इक्वल टू सी। दिस इज द फाइनल आंसर। यहाँ पे एक्स आएगा, एक से हर एक टर्म को मल्टीप्लाई कर दो। हेलो सर, आवाज है ना? सर आवाज है ना? हेलो हेलो, आते तो चेक करा। आवाज येत नाही सर. सॉरी, नेटवर्क इशू होता म्हणजे ॲटोमी लेफ्ट झालतो. मग लास्ट टर्म काय आलं, त्या टर्म आता पाठीमागचं पूर्ण एक्झाम्पल दिसणार नाही कारण ते रिमूव्ह होतं. इंटिग्रेशन 1 dx प्लस इंटिग्रेशन y² अपॉन x² dx प्लस इंटिग्रेशन 1 अपॉन x² dx प्लस इंटिग्रेशन यांचं काय ते 0 आलं ना, dy इज इक्वल टू सी. काय असणार x प्लस y², x² इंटिग्रेशन काय असतं 1 - 1 अपॉन x प्लस y 1 अपॉन x² इंटिग्रेशन काय असतं -1 अपॉन x प्लस 0 इज इक्वल टू सी. त्याच्यानं काय येणार बघा, x मायनस y² अपॉन x -1 अपॉन x प्लस सी नका घेऊ, दॅट प्लस निगलेक्ट इज इक्वल टू सी. तर आपला हा डिनोमिनेटरचा एक्स रिमूव्ह करायचा आहे. कसं रिमूव्ह करणार,
यहाँ पे हमें x रिमूव करना है इसको, तो क्या करना होगा, मल्टीपल में x लेना होगा। तो x स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस 1 इज इक्वल टू सी एक्स। दिस इज द फाइनल आंसर। समझ लो। नेक्स्ट एग्जांपल क्या, y minus 2x cube into dx minus x in bracket 1 minus xy into dy is equal to 0। और सॉल्व कर दो, ट्राई करो सॉल्व करने के लिए। सॉल्व करा, ट्राई करा सॉल्व करेल। डो एम अपॉन डो वाई वन है, तो डो एन अपॉन डो एक्स का है, तो माइनस 1 प्लस 2xy। ओके, तो नाउ रिड्यूस टू एक्झॅक्ट, कारण नॉट इक्वल टू तर नॉन रिड्युसिबल, सॉरी नॉन एक्झॅक्टचं एक्झाम्पल आहे, आपल्याला एक्झॅक्टमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं लागेल, डो एम मायनस डो वाय, डो एम अपॉन डो वाय मायनस डो एन अपॉन डो एक्स अपॉन एन घ्यायचं आहे। आणि हे घेतल्यानंतर डिवाइडला एन घेतल्यानंतर काय आलं पाहिजे, फंक्शन्स ऑफ एक्स ओनली आला पाहिजे, फंक्शन्स ऑफ एक्स आलं का इथं, फंक्शन्स ऑफ एक्स। त्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर घ्यायचा, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला, 1 अपॉन एक्स स्क्वेअर आला। करा सॉल्व, काय करायचं, मल्टिप्लाइंग बाय if to equation 1 we get तो काय ते 1 अपॉन एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं आहे, एम ची व्हॅल्यू काय, 1 वाय मायनस 2x क्यूब इंटू डी एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स वाय इंटू डी वाय इज इक्वल टू 0। वाय अपॉन एक्स स्क्वेअर माइनस 2x क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर माइनस वाय इथला एक्स स्क्वेअर यातलं एक्स एक कॅन्सल होईल, माइनस एक्स 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 माइनस एक्स वाय इंटू डी वाय इज इक्वल टू 0। इथलं एक्सला एक्स कॅन्सल होईल ना, एक्स 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स वाय, टोटल टर्ममध्ये एक्स प्रेझेंट आहे, म्हणजे काय असणार, डायरेक्ट हे निग्लेक्ट होऊन जाईल, ते डी एक्स सिम्प्लिफाय होतं है, एक्स स्क्वेअर यातलं कॅन्सल होतं है, म्हणजे वाय अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू डी एक्स माइनस 1 अपॉन एक्स 1 माइनस एक्स वाय इंटू डी वाय इज इक्वल टू 0। क्या इंटिग्रेशन आता, इट्स अ सॉल्यूशन। keep y constant dx and term of free from x काय ते 0 is equal to c। y as it is integration of 1 upon x square is minus 1 upon x minus 2x square by 2 is equal to c, minus 1 upon x minus 2 get cancel till x square is equal to c। वन मिनिट हो, सॉल्व केल्यानंतर x कॅन्सल होतं का एखादा, थांबा। सिम्प्लिफाय केलं तर x एक कॅन्सल होतं,
y upon x square minus 2x into dx minus 1 upon x मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 काय ते 1 अपॉन एक्स मायनस आपण ते बाहेर ठेवलं त्यामुळे काय मायनस 1 अपॉन एक्स इंटू एक्स अपॉन एक्स वाय अपॉन एक्स इंटू डी वाय इज इक्वल टू 0. एक्स एक्स विल गेट कॅन्सल मग रिमेनिंग पार्ट्स काय ते वाय अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू डी एक्स मायनस 1 upon x minus y into dy is equal to 0. It's a solution. Keep y constant. Also 2 constant into dx minus term free from x. काय होईल हे निगेटिव्ह होईल, हे मायनस मायनस काय होईल प्लस y dy is equal to c. मायनस 1 अपॉन एक्स टर्म काय होईल निगेटिव्ह कारण इथे x आहे मायनस मायनस काय होईल प्लस इंटिग्रेशन y dy is equal to c. y in bracket minus 1 upon x minus 2 x square by 2 plus y square by 2 is equal to c. 2 will get cancelled minus y upon x minus x square plus y square by 2 is equal to c. काय करावं लागलं आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागलं ओके 2x ने मल्टिप्लाय करावं लागलं म्हणजे काय होणार इथं मायनस 2y x निगेटिव्ह होईल मायनस 2x क्यूब प्लस xy square is equal to 2xc. 2x ने प्रत्येकाला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे 2 इथं निगेटिव्ह होईल परत मायनस कॅन्सल करा 2y प्लस 2x क्यूब मायनस xy स्क्वेअर इज इक्वल टू 2xc मायनस 2xc म्हणजे फायनल आन्सर काय येणार बघा 2y प्लस 2x क्यूब मायनस xy स्क्वेअर प्लस 2 काय होईल 2 इंटू सी काय ते सीच येते मग काय करायचं एक्स सी घ्या इज इक्वल टू 0. लिहून घ्या झालं सांगा मला